नमस्कार मित्र हो, मी प्रथमेश केसकर आणि तुम्ही बघत आहात तुमचा आवडता चॅनल पिक एक्सक्रेशन. तर आपण जो चकदेवचा ट्रेक केला होता तेव्हा इथेच आतमध्ये लेफ्ट साईडला बाईक पार्क केली होती. तुम्ही चकदेवचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा. आपण केलेल्या शिवयात्रेची सुरुवात आपण साताऱ्यातील सप्तशिवरायांपासून केली. त्यातले पहिले ठिकाण चकदेवचं केलं. आज आपण दुसरे ठिकाण करणार आहोत ते म्हणजे श्री शैल्यजोम मल्लिकार्जुन मंदिर. हे ठिकाण चकदेव पठाराच्या अगदी समोरच्या सह्याद्री पर्वतरांगेत आहे. ह्या ठिकाणाला पर्वत असे म्हणतात. तर पर्वतीला जाण्याकरता आपल्याला वळवण ह्या गावात यावे लागते. दापोलीपासून चकदेवला कसे यावे ह्याचा मी माझ्या चकदेव ब्लॉगमध्ये सांगितले आहे. पर्वतीला जाण्याचा मार्गसुद्धा हाच आहे. चकदेवपासून पुढे 10 ते 15 मिनिटात आपण वळवण गावात येऊन पोचतो. तुम्हाला तुमच्या गाड्या इथेच पार्क कराव्या लागतात. आम्ही आमची बाईक श्री मनोहर जाधव यांच्या अंगणात पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात केली. तिथे आम्ही गाडी पार्क केली समोरच्या घरामध्ये. अपोजिट साईडला ते ही वाट जाते वाड्याजवळून मंदिराकडे. पण तिथे वळवण गावामध्ये गाडी पार्क केली आहे आणि असंच समोर चालत यायचं. इथे हा वाडा आहे, इथून ही वाट आणि तिकडे पलीकडे आपलं मंदिर आहे. खूप कडक ऊन असल्यामुळे तहान व थकवा जाणवत होता. तुम्ही जर उन्हातून ट्रेक करत असाल तर किमान प्रत्येकी 2 लिटर पाणी तरी कॅरी करायला हवं. पुढे जाऊन आम्ही काही ड्रोन शॉट्स घेतले. सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यांचा थाट ह्याची देही ह्याची डोळा पाहणे आणि ट्रेक करणे हा वेगळाच थ्रिल आणि अनुभव आहे. काही अंतर ट्रेक करून खूप भूक लागली होती आणि दुपारचे 1 वाजून गेले होते. प्रतीकने सोबत आणलेली चटणी आणि चपाती याचा आस्वाद घेतला. कांदा विसरलो. कांदा बंद करू काय? तुम्हाला आता समजलं असेल ना की आता आम्ही जेवतोय. म्हणजे सगळं शूट करायला मी पोटात दुखायचं आमच्या. वाफ दिसली पाहिजे. नॉट सूप. वाफ नाही आली. कडकडीत गरम पाणी पकड. सांडायचं. मांडीवर सांडायचं तर सांडायचं. या मास्कीचा काय प्रॉब्लेम आहे? जबरदस्त गरम पाणी. वाटी गरम झाली, एवढा गरम पाणी. मी बंद करतो, पोटात दुखेल.
त्यात आम्हाला उंबराचं झाड दिसलं, त्याच्या प्रत्येकनी 2 फळं काढली. त्या फळाची गंमत अशी, याच्यात पाकळ असत ना रे ते, आणि हे काय फुलं. फुलं उमराची. थोडी माहिती दे ना त्या. माहिती दे दे. म्हणजे माहिती मला नाही माहिती. काय काढतोस यातून? यातून ती पक्षी. जादूगर भैरव. अरे पक्षी नाही सरी, ते पाखरं आहेत ना काही. हे बघ, हे उमराचं फळ आहे. ते कच्चं आहे ना. हां, हे कच्चं फळ आहे. पण जेव्हा कच्चं असतं ना, तेव्हा याच्या आतमध्ये आहे ना माशी जाते. एक फळमाशी असते, ती राणी माशी ज्याला बोलतात, ती याच्या आतमध्ये जाते आणि आतमध्ये अंडी घालते. आणि मग ती ते जे अंडी जे घालते ना, त्याच्यानंतर हे फळ पिकायला सुरुवात होतं. हे बघ, इथे होल दिसतोय. अंडी घातल्यानंतर हां, आणि मग ते आतमध्ये त्या अंड्यांची वाढ पण आतमध्ये होते आणि त्यांची पिल्लं जी असतात त्या माशाची, ती अशी याच्यात येत नाही. नेमका तो माहिती देत होता आणि त्या पिकलेल्या फळामध्ये माशाच नव्हत्या. मित्र, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य खूप कमी आहे. तुम्हाला जे वाटेल ते करा. जगाला काय आवडेल ते करू नका. कदाचित उद्या तुमचे वाटणे जगाची आवड बनेल. पुढे आपला ट्रेक घनदर्ग जंगलातून सुरू झाला. वाटेत तुम्हाला वाट चुकू नये म्हणून ऑरेंज रिबिन्ससुद्धा बांधलेले पाहायला मिळतात. वाटेत एक पाण्याचा ओढा लागला. जानेवारी महिना चालू असून सुद्धा बऱ्यापैकी पाणी वाहत होते. त्या ओढ्याचं पाणी बॉटलमध्ये भरत असतानाच झाडीतून अचानक आवाज आला. डुकराचा पिल्लू दिसलाय. दिसतं की नाही माहित नाही. डुकराचा पिल्लू. बहुतेक पाणी प्यायला येत असणार. जास्त त्याला त्रास न देता आम्ही ट्रेकला पुन्हा सुरुवात केली. पुढचा ट्रेक एवढा घनदाट जंगलातून होता की सूर्यप्रकाशसुद्धा जमिनीवर पडत नव्हते. असं वाटत होतं की जंगली प्राणी किंवा सर्प दिसतील. पण महादेवांच्या कृपेने ह्याआधी पण नागेश्वर ट्रेक केला, पण असला कोणताच प्रकारचा त्रास आम्हाला जाणवला नाही. तर बहुतेक आम्ही शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. असं इथून हे तुम्हाला दिसतंय, इथं रेलिंग आहे. रेलिंग चढायला सुरुवात केली आणि मागे वळून पाहिलं तर मंदिराचं शिखर दिसायला लागलं.
कमाल ह्या गोष्टीची वाटते की लोकांनी खालून सिमेंट पाईप्स रेलिंगसाठी एवढं सगळं वरती घेऊन आलेत. आपण पोचलोय. सप्तशिवलातले गाभारे बहुतांश सारखेच आहेत. मंदिरात प्रवेश करताच भले मोठे नंदी महाराज, नक्षीदार दगडी खांब आणि गाभारात विराजमान महादेव. आम्ही फ्रेश झालो आणि महादेवांची पूजा करायला सुरुवात केली. वंदे शिवं शंकरं वंदे सर्वजगद्विहारमतुलं वंदमध्वमहं वंदे गदर्पापहं वंदे श्रुतित्रोटकं सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटिभानु रती जगाची देहावसानी धरणी थरारी तुझ वीण शंभो मज कोण धरी. करुवारती शिवाला निळकंठ नाम जाला. करुवारती शिवाला निळकंठ नाम जाला. योगी म्हणून पूजती योगी म्हणून पूजती शंभू महादेवाला शंभू महादेवाला. करुवारती शिवाला निळकंठ नाम जाला. करुवारती शिवाला निळकंठ नाम जाला. गंगेचा ओघ आला स्वर्गातून भूमीला धरिले जटेत तिजला पावन केले जगाला पावन केले जगाला. करुवारती शिवाला निळकंठ नाम जाला. करुवारती शिवाला निळकंठ नाम जाला. तुम्हाला स्वतःलाही ते वेगळीच एनर्जी फील होते आणि मन अगदी शांत, प्रसन्न आणि एकाग्र होतं. मंदिर शेजारी अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी लोपमुद्रा यांची समाधी आहे. अगस्त्य ऋषींनी इथे 12 वर्षे तप केले याचा प्राचीन संदर्भात उल्लेख आहे. तसेच तुम्हाला मंदिर परिसरात पाषाणातले कोरलेले देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तर हे पर्वतीवरचं श्री शैलजोम मल्लिकार्जुन मंदिर दर्शन घेतलं आणि ह्याचा जो कडा आहे इकडचा लास्ट टोक, तर आम्ही आता तो बघायला चाललो आहे. मस्त सनसेट पण आहे. आपल्याला जायला उशीर होणार आहे खूप. काळो कैलो होते. तर तिकडे जाऊन आम्ही शेवटच्या टोकावरती ड्रोन शॉट घेणार आहोत एक. बघूया कसा येतोय. दोन्ही साईडला कडे आहेत.
इथे मूर्ती आहे. अरे फ्रीज. तर हे शेवटचं टोक आहे आणि इथे खाली गाव आहे. ह्याच गावातले पुजारी येऊन मंदिरात पूजा करतात. सुंदर. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव शंभो. परत येता येता खूप काळोख झाला. मंदिरापासून मावळत्या सूर्याची पडलेली किरणे व त्यामध्ये दिसणारे मंदिर खूप भारी वाटत होतं. पण हे दृश्य मोबाईल तेवढं कॅप्चर करू शकत नव्हता. अशा प्रकारे आपला पर्वतचा ट्रेक कंप्लीट झाला आणि सप्तशिवलामधला दुसरा. तर पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. हर हर महादेव.